नमस्कार. मंगल स्तोत्रांनी मंगल श्लोकांनी प्रारंभ करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसाम् राशीन्नाशयति विघ्नानाम्. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते. नमः सूर्याय सोमाय मंगलाय बुधाय च गुरुशुक्र शनिभ्यश्च राहवे केतवे नमः. आरोग्यं सविता तनोतु भवतामिन्दुर्यशो निर्मलम्. भूतिं भूमिसुतः सुधांशु तनयः प्रज्ञां गुरुर्गौरवम्. काव्यः कोमलवाग्विलासमतुलं मन्दोमुदं सर्वदा. राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतुः कुलस्योन्नतिम्. अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं मेस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केला त्यात अगदी सगळ्यात पहिल्यांदा आपण पंचांग पाहिलं, जे पान मी आता इथं पुढे पहिल्यांदा ठेवलेलं आहे. आणि ते एवढ्याचसाठी ठेवलेलं आहे की उद्यापासून, उद्या 30 तारीख, उद्यापासून हे पंचांग सुरू होणार आहे. म्हणजे वर्ष प्रतिपदेचा पहिला दिवस उद्या असणार आहे. त्याला आपण महाराष्ट्रात गुढीपाडवा असंही म्हणतो. सगळीकडे भारतभर त्याला युगाब्द असंही म्हणतात. म्हणजे युगाचा प्रारंभ याच दिवशी, आणि याच दिवशी नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतो. आजपर्यंत मागलं संपूर्ण जे वर्ष होतं त्या संपूर्ण वर्षाचं नाव क्रोधी नाम संवत्सर असं होतं. क्रोधी नाम संवत्सर. पण उद्यापासून जे संपूर्ण वर्ष राहणार आहे या वर्षाचं नाव आहे विश्वावसु नाम संवत्सर. आपल्याकडे प्रत्येक वर्षाला सुद्धा एक नाव आहे, त्याला संवत्सर म्हणतो. आपल्या संवत्सराला नाव आहे आणि असं जे नाव आहे ते विश्वावसु नावाचं संवत्सर उद्या असणार आहे. वर्षाचा प्रारंभ सुद्धा रविवार म्हणजे सूर्याच्या वारानी वर्षाचा प्रारंभ होतोय. उद्याला रेवती नक्षत्र आहे. पहा, रेवती नक्षत्र हे दुपारी 4:35 रेवती नक्षत्र आहे. आपण जर हे आता मी पान आपल्या समोर ठेवलंय आणि त्याच्यात सगळ्यात पहिला जो कॉलम आहे तिथं वर लिहिलंय ती म्हणजे तिथी.
आणि तिथं एक आकडा लिहिलाय म्हणजे प्रतिपदा. हा जो चैत्र शुक्ल, बघा इथं वर लिहिलेला आहे काय, पहिली ओळ आहे तिथं लिहाय शके 1947 विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायण. आता उत्तरायण सुरू आहे. वसंत ऋतू उद्यापासून प्रारंभ होणार आहे. तो वसंत ऋतू असणार आहे. आतापर्यंत म्हणजे फाल्गुन संपेपर्यंत जो होता तो शिशिर ऋतू चालू होता. आता वसंत ऋतू उद्यापासून सुरुवात होणार आहे. कोकिळा गाऊ लागतील आणि आता आंब्याला मोहोर तर येऊन आता आंबे सुद्धा तयार व्हायचा हे आलेला आहे, काळ आलेला आहे. चैत्र महिना आणि उद्याच्या प्रत्येक काही काही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय काय करावं हेही सांगितलेलं आहे. म्हणजे उद्या आवर्जून कडुलिंबाची पानं म्हणजे नीम के पत्ते, कडुलिंबाची पानं आणावीत. त्याच्यात थोडेसे धने घालावेत, जिरं घालावं आणि हे सगळं वाटून कुटून ती पानं, कडुलिंबाची पानं खावीत. आवर्जून सांगितलेल्या या गोष्टी आहेत. आणि फक्त उद्या खावीत असं नाही. संपूर्ण वसंत ऋतू जर आपण रोज 2 कडुलिंबाची पानं खाल्ली, वसंत ऋतू म्हणजे 2 महिने, कमीत कमी 1 महिना, चैत्र महिना जरी आपण कडुलिंबाची पानं रोज जर 2 पानं खाल्ली तर संपूर्ण वर्षभरात आपल्याला कोणताही रोग होणार नाही, कोणतीही व्याधी होणार नाही, अशी दक्षता आपल्या शास्त्रांनी किंवा आपल्या ज्योतिषशास्त्रांनी सुद्धा घेतलेली आहे. तर असं हे उत्तम प्रकारचं संवत्सर उद्यापासून सुरू होणार आहे. आज शनिवार आहे, अमावास्या आहे. आजचं नक्षत्र आहे ते उत्तरा भाद्रपद आहे, शनीचंच नक्षत्र आहे. अमावास्या, शनिवार, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज ग्रहण पण आहे. सूर्यग्रहण आपल्या इकडं भारतात दिसत नाहीये, पण दुसऱ्या काही देशात आज सूर्यग्रहणही दिसतंय. आणि आज शनीचा पालट आहे. आज शनी मीन राशीत चाललेला आहे, कुंभ राशीतून मीन राशीत चाललेला आहे. म्हणजे आजच्या दिवशी सुद्धा खूप घटना घडतायत, वेगवेगळ्या आहेत आणि त्यात काहीतरी विशेष असं स्वारस्य आहे, विशेष असं काहीतरी तथ्य आहे. अशी गोष्ट आज घडतीये आणि उद्यापासूनचं संवत्सर उत्तम प्रकारचं असेल अशी आपण सगळेजण आशा करूया. गुढ्या तोरणे घरोघरी, कारण उद्यापासून राम नवरात्राचा प्रारंभ होतो. अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे उत्सव उद्यापासून सुरू होतात. आमच्याकडे साताऱ्यात सुद्धा उद्यापासून रामयज्ञाचा प्रारंभ होणार आहे. म्हणजे उद्या जो रामयज्ञाचा प्रारंभ होईल तो रामनवमी पर्यंत म्हणजे 6 तारखेपर्यंत, पुढच्या रविवार पर्यंत हे रामनवरात्र, राम उत्सव, रामयज्ञ चालू असणार आहे. आपल्यालाही सगळ्यांना त्याची लिंक आम्ही पाठवू आणि रामयज्ञ आपल्याला तिथून घर बसल्या सुद्धा पाहता येईल. रामाची जी 13 अक्षरी राम मंत्र आहे, त्रयोदशाक्षरी श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्राच्या उच्चारणाने अग्निनारायणाला आहुती दिल्या जातील. या चैत्र महिन्यातल्या अनेक गोष्टी आपण पहिल्याच दिवशी म्हणजे ज्योतिष वर्गाला प्रारंभ केला त्याच दिवशी
आपण हेच पान पुढे ठेवलेलं होतं आणि त्यावेळी पंचांग म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला होता. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण अशा प्रकारे पंचांग म्हणून त्या दिवशी आपल्याला समजावून सांगायचा मी प्रयत्न केला. उद्यापासून हे पंचांग आणि हेच पान आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण नवग्रहांची माहिती करून घेतली. आपण 12 राशींची माहिती करून घेतली आणि 12 राशींच्या नंतर 12 भाव म्हणजे कुंडलीतली 12 स्थानं त्यांचा आपण विचार केला. मंडळी लक्षात ठेवा की हे संपूर्ण जग किती मोठं आहे, प्रचंड आहे. म्हणजे या संपूर्ण अफाट विश्वामध्ये आपली पृथ्वी म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो ना मोहरीच्या दाणे एवढी आहे छोटीशी. या अफाट विश्वाचा जर आपण विचार केला तर आणि मग त्याच्यात असणारे छोटे छोटे देश, त्याच्यामध्ये असणारे प्रदेश, त्याच्यामध्ये असणारी छोटी गावं, त्या गावामध्ये असणाऱ्या पेठांमध्ये राहणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं, ती किती छोटी आहेत, किती छोटी आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी आपण तसे खूप मोठेही आहोत. कारण आपण या सगळ्याचा विचार करू शकतो. इतर कुठल्या प्राण्यांना असा विचार करता येईल का? पण आपण हा सगळा भव्य दिव्य विचार करू शकतो. आज आपल्याला जर विचार करू गेलो तर एका संवत्सराचा म्हणजे एका वर्षाचा विचार करतो आपण. पण एका वर्षात महिने किती आहेत? तर 12 आहेत. त्या 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये पक्ष किती आहेत? तर 2 आहेत. शुक्ल आणि कृष्ण असे 2 पक्ष झाले. या 2 पक्षांमध्ये 15 दिवसांमध्ये किती अहोरात्र आहेत? अहोरात्र म्हणजे किती दिवस आहेत आणि किती रात्री आहे. यातल्या किती रात्रींमध्ये किंवा किती दिवसांमध्ये रोज चंद्र त्याचं भ्रमण कसं होत आहे. रोज तो एक एक नक्षत्र पार करतोय. या नक्षत्राला पाय किती आहेत? तर 4 पाय आहेत. म्हणजे साधारण प्रत्येक नक्षत्र आणि त्याचा एक एक पाय 6-6 तासांचा आहे. म्हणजे आपण सूक्ष्मात, अधिक सूक्ष्मात असे जायला लागतो. मी आपल्याला 12 भाव समजून सांगायचा प्रयत्न केला. परवापासनं प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान असं करत करत आपण 4 एपिसोडमध्ये हे 12 भाव किंवा 12 स्थानं पाहिली. प्रथम स्थान म्हणजे लग्न, द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान, तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान, चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान, पंचम स्थान म्हणजे संततीचं स्थान, शिक्षणाचं स्थान, 6वं स्थान म्हणजे रोगस्थान किंवा शत्रुस्थान किंवा नोकरी कामधंद्याचं स्थान, 7वं स्थान म्हणजे पत्नी किंवा पतीचं स्थान किंवा भागीदार व्यवसायाचा भागीदार असेल किंवा फॅमिली पार्टनर असेल यांचा विचार 7व्या स्थानावरून केला. 8वं स्थान म्हणजे मृत्यूस्थान, 9वं स्थान म्हणजे भाग्यस्थान, 10मं स्थान म्हणजे कर्मस्थान, 11 स्थान म्हणजे लाभस्थान आणि 12 स्थान 12वं स्थान म्हणजे व्ययस्थान असा आपण विचार पाहिला केला. सज्जन हो, याच पानावर आता इथे हे जे पान आहे, आपण हे पंचांग पाहतो आहोत. इथेच खालच्या बाजूला एक कुंडली म्हणून दिलेली आहे.
शेवटच्या दिवसाची पहाटे 5:30 ची रवी राशी कुंडली. बघा, आपल्याला दिसतंय का पहा. आणि तिथे असं लिहिलेलं आहे, शेवटच्या दिवसाची पहाटे 5:30 ची रवी राशी कुंडली. म्हणजे शेवटचा दिवस, या पानावरचा शेवटचा दिवस म्हणजे कोणता? तर 12 तारीख इथं लिहिली बघा. आपण जर शेवटचा कॉलम बघितला तर तिथं इम असं लिहिलंय, म्हणजे इंग्रजी तारीख त्या कॉलमची सुरुवात आहे. 30, 31, 1, 2 असे सगळ्या तारखा दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटची तारीख आहे ती लिहिलेली आहे 12 हनुमान जयंती असं लिहिलेलं आहे बघा. तारीख आहे तिथे. आणि हा हा बरोबर, तिथे हनुमान जयंती तो बाण आहे दिलेला, तिथे बघा लिहिलेला आहे. म्हणजे तो शेवटचा, या पंधरवड्यातला शेवटचा दिवस. आणि त्या शेवटच्या दिवसाची पहाटे 5:30 ची ही कुंडली इथं मांडलेली आहे बघा. इथं ही 5:30 ची कुंडली आहे. या इथं काय लिहिलेलं आहे बघा. तर पहिलं स्थान आहे, या कुंडलीतलं जे पहिलं स्थान आहे तिथे 12 आकडा आहे. या कुंडलीतलं पहिलं स्थान तिथं 12 आकडा आहे. आणि त्या 12 आकड्याच्या तिथे सूर्य म्हणजे रवी, बुध, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून असे 6 ग्रह एकाच ठिकाणी एकाच राशीत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. बघा, रवी, बुध, शुक्र, शनी, राहू आणि नेपच्यून असे पहिल्या स्थानामध्ये हे सगळे आहेत. आता इथे पहिल्या स्थानामध्ये 12 आकडा आहे. या पहिल्या स्थानात हा 12 आकडा का आला? आणि असाच 12 आकडा, अशीच कुंडली कुणाची असेल, जे जन्माला येतील त्या दिवशी जन्माला येतील त्यांची, कोणत्या वेळेत जन्माला आले म्हणजे त्यांच्या प्रथम स्थानात 12 आकडा असेल. कोणत्या वेळेत माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या कुंडलीत 2 आकडा असेल आणि तिथं गुरु आणि हर्षल असेल. कोणत्या वेळेत जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रथम स्थानामध्ये 4 आकडा असेल आणि तिथे मंगळ असेल. तर यासाठी आपल्याला एका गोष्टीचा आज अभ्यास करायचा आहे. तो एवढ्यासाठी आहे की मी आपल्याला ज्यावेळी 12 स्थान किंवा 12 भाव सांगितले, त्यावेळी मी सारखं सांगत होतो की हे 12 भाव आहेत हे फिक्स आहे. प्रथम स्थान फिक्स आहे, पण तिथे बदलणारे आकडे हे सारखे वेगळे वेगळे असतात. माणूस कुठे जन्माला येतो, माणूस किती वाजता जन्माला येतो, तो दिवसा जन्माला येतो का रात्री जन्माला येतो, तो तिन्ही सांजेला जन्माला येतो का पहाटे जन्माला येतो, आणि त्यानुसार आपल्याला त्याची ग्रहस्थिती आणि तिथे असणारा जो आकडा, लग्नाचा आकडा, याच्याकडे आपल्याला आत्ता पाहायचं आहे. त्या बाबतीतची मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो की पूर्व क्षितिज, ज्याला आपण होरायझन असं म्हणतो, पूर्व क्षितिज, रोज आपण जर पूर्व दिशेला पाहत राहिलो तर हळूहळू हळूहळू सूर्य वर यायला लागलेला आपल्याला दिसेल. पहाटेच्या वेळेला तांबडं फुटायला लागलेलं दिसेल. त्यानंतर हळूहळू हळूहळू सूर्य वर यायला लागलेला दिसेल. थोड्या वेळाने सूर्य वर आला, वर आला. त्यानंतर दिवस असल्यामुळे किंवा सूर्य असल्यामुळे आपल्याला इतर ग्रह, नक्षत्र, तारे हे दिसणार नाहीत. पण हीच गोष्ट आपण जर असेच पूर्व दिशेला पाहत राहिलो, पण रात्री पाहत राहिलो,
तर आपल्याला दिसेल की थोड्या वेळापूर्वी जे नक्षत्र पूर्व क्षितिजावर होतं ते आता वर आलंय आणि पूर्व क्षितिजावर दुसरंच नक्षत्र दिसतंय. थोड्या वेळाने तिथे आणखीन वेगळं नक्षत्र दिसेल. म्हणजे ही जी क्रिया आहे ही सतत होत राहते, कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वीचं भ्रमण हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असतं आणि त्यामुळे आपल्याला वर येणारे तारकागण, वर येणाऱ्या राशी या एकानंतर एक एकानंतर एक अशा पाहायला मिळतात. आणि या उगवणाऱ्या राशी केव्हा, किती वाजता, कुठे आणि कशा दिसतील, हे ज्यांनी सांगितलेलं असतं त्यालाच म्हणतात लग्न सारणी. सज्जनहो, लक्षात ठेवा, एकूण राशी किती आहेत? तर 12 राशी आहेत. राशी 12 आणि दिवसाचे तास किती आहेत? तर प्रत्येक दिवसाचे तास हे 24 आहेत. म्हणून प्रत्येक रास आपल्याला पूर्व क्षितिजावर 2 तास दिसेल. 2 तासानंतर तिथली रास बदललेली असेल. प्रत्येक वेळी दर 2 तासांनी पूर्व क्षितिजावरची रास बदलेल. ज्यावेळी तुमचा जन्म होईल, कुणाचा रात्री झालेला असतो, कुणाचा पहाटे झालेला असतो, कुणाचा दुपारी जन्म झालेला असतो. ज्यावेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुम्ही ज्या गावात असता त्या गावाच्या अक्षांशाप्रमाणे, त्या गावाच्या रेखांशाप्रमाणे त्या दिवशी पूर्व क्षितिजावर कोणची रास उगवत असते, ती रास म्हणजे तुमचं प्रथम स्थान असतं. ती रास म्हणजे तुमचं लग्न स्थान असतं आणि त्या राशीमध्ये असणारे ग्रह हे तुमच्या प्रथम स्थानात येतील. एखाद वेळी तुमच्या प्रथम स्थानात एकही ग्रह असणार नाही. एखाद वेळी तुमच्या प्रथम स्थानात एक ग्रह असेल, 2 असेल किंवा आता इथं दाखवलेत त्याप्रमाणे 6 ग्रह सुद्धा असू शकतील. म्हणून आता हे पाहायचं कसं? कारण तुम्हाला काय वाटेल, की अरे, हे स्थान फिक्स आहेत, नक्की आहे. पण इथले आकडे कसे बदलतात? तर याचं हे कारण आहे आणि ते कसे बदलतात हे मी आपल्याला दाखवणार आहे. सज्जनहो, लक्षात घ्या, की लग्न सतत बदलत राहील. मग तुम्ही म्हणाल, मी आत्ता साताऱ्यात आहे. दुसरी एखादी व्यक्ती मुंबईत आहे. तिसरी एखादी व्यक्ती हैदराबादमध्ये आहे. चौथी एखादी व्यक्ती गोव्यामध्ये आहे आणि 5वी एखादी व्यक्ती कलकत्त्यामध्ये आहे. तुमच्या आमच्यासाठी आपण विचार करतो, की भारतीय स्टँडर्ड टाइम एकच आहे. ते अलाहाबादचं जे टाइम घेतलेलं आहे, त्याप्रमाणे आपली घड्याळं लावलेली आहे. त्यामुळे मी आत्ता जर म्हटलं, की "अरे, माझ्या घड्याळामध्ये किती वाजले?" तर आता माझ्या घड्याळामध्ये 3:23 झाली. मग हीच गोष्ट वाराणसीतला सुद्धा एखादा माणूस म्हणेल, की माझ्याही घड्याळात आता 3:23 झाली. पण ही जी व्यवस्था असते, ही एखाद्या देशाच्या, एखाद्या प्रांताच्या नेटवर्क करता म्हणून स्टँडर्ड टाइम अशी एक व्यवस्था केलेली असते. आपल्या भारताकरता एक मध्य किंवा स्टँडर्ड टाइम म्हणून घेतलेलं आहे ते प्रयागचं आहे. प्रयागराज जे पूर्वीचं अलाहाबाद आणि आत्ताचं प्रयागराज हे या ठिकाणची स्टँडर्ड टाइम मुख्य टाइम धरून आपण संपूर्ण भारताकरता तीच एक वेळ नक्की मानलेली असते. पण बंगालमध्ये, कलकत्त्यामध्ये सूर्योदय लवकर होतो. कारण ओरिसा, बंगाल, आसाम हे जे प्रांत आहेत, हे भारताच्या अतिपूर्वेला आहेत. त्यामुळे
तिथे सूर्योदय लवकर होणार, पण ज्या वेळेला कलकत्त्याला सूर्योदय होईल त्यावेळी आमच्याकडे साताऱ्यामध्ये अंधार असणार आहे. आमच्याकडे अजून सूर्य उगवलेला नाहीये, अशी गोष्ट असणार आहे. आणि जसे जसे आपण पश्चिमेला जायला लागू तसं तसे आमचा सूर्योदय किंवा आमच्या सगळ्या गोष्टी या उशिरा उशिरा होत जाणार आहे. म्हणून एकाच वेळी जन्माला आलेली स्टँडर्ड टाइम प्रमाणे बघा, अगदी एकाच वेळी जन्माला आलेली सगळीकडली मुलं, एक मुलगा इथे महाराष्ट्रात जन्माला आलाय, एक मुलगा बिहारमध्ये जन्माला आलाय, एक मुलगा ओरिसामध्ये जन्माला आलाय, एक मुलगा मद्रासमध्ये जन्माला आलाय आणि त्याच वेळी एक मुलगा लंडनमध्ये जन्माला आलाय, त्याच वेळी एक मुलगा कॅलिफोर्नियात जन्माला आलाय. मग या प्रत्येक माणसांचं लग्नस्थान तिथं असणारे जे म्हणजे त्या विशिष्ट राशींमध्ये असणारे ग्रह ते त्याच राशीत राहणार आहे, त्यांच्यात फरक होणार नाही. पण प्रत्येक व्यक्तीचं लग्नस्थान हे बदलणार आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचं पूर्व क्षितिज हे वेगळं असणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या पूर्व क्षितिजावर उगवणारी रास ही वेगळी असणार आहे आणि त्याचाच अभ्यास आज आपल्याला करायचा आहे की प्रत्येक ठिकाणी हे पूर्व क्षितिजावर फरक काय पडणार आहे आणि तो अभ्यास आज आपण करूया, थोडक्यात करूया, समजून घेऊया आणि त्यानंतर आज थोडा वेळ आपण प्रश्नोत्तरी, गप्पा याही गोष्टी करणार आहोत. आता मी आपल्याला ही लग्न सारणी दाखवतो. याच पंचांगामध्ये तो जो भाग आहे तो आपण पाहूया आणि त्यानुसार आपला विचार आपण करूया. सज्जनहो, आता हे पान पहा. शक 1947 चैत्र शुक्ल पक्ष आणि या इथे आपल्याला कॉलम दिसतील आणि एकूण 12 कॉलम आहेत. त्यात पहिले जे कॉलम आहेत त्यात सगळ्यात वर मार्च 30, 31 आणि त्यानंतर एप्रिल 1, 2, 3, 4, 5 असे 12 पर्यंत पहिल्या कॉलम मध्ये हे सगळे आकडे टाकलेले दिसतील. दुसरा कॉलम आहे तिथं लिहिलेलं आहे, वर लिहिलंय मीन, त्याच्या पुढे मेष, वृषभ, मिथुन अशा 12 राशी यामध्ये लिहिलेल्या आहेत. त्यापैकी मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह इथपर्यंतच्या ज्या राशी आहेत या सूर्योदय ते सूर्यास्त अशा आहेत आणि त्यानंतर कन्या, तुळा, वृश्चिक, धन, मकर आणि कुंभ या सूर्यास्त ते सूर्योदय अशा या राशी आहेत. आपण इथली आकडेमोड पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल काय किती गिचमीड आहे, किती क्लिष्ट आहे, पण तसं नाहीये. हे सगळं सोपं आहे, अगदी सोपं. आता मी आपल्याला समजावून सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपण सगळ्यात शेवटच्या कॉलमला या, कुंभ लिहिलेला आहे. कुंभ लिहिलंय आणि तिथं काय लिहिलंय तर सगळ्यात वर बघा 30 मार्च आणि त्या लाईन मध्ये आपण शेवटी पर्यंत या, तर तिथे लिहिलंय 5:34 म्हणजे पहाटे 5:34 ला कुंभ रास संपली. बघा ह्या ज्या वेळा दिलेल्या असतात या समाप्तीच्या वेळा आहेत. बघा, लग्न समाप्ती समय, सगळ्यात वरची ओळ पहा, चैत्र शुक्ल पक्ष, सोलापूरचे दैनिक लग्न समाप्ती समय. हे जे पंचांग आहे हे सोलापूरमध्ये निर्माण झालंय, म्हणून सोलापूरची सगळी परिस्थिती या इथं दाखवलेली आहे. याच्यामध्ये पहाटे 5:34 वाजता कुंभ रास संपली आणि होरायझनवर, सोलापूरच्या होरायझनवर बरं का, सोलापूरच्या होरायझनवर पहाटे 5:34 नंतर 30 तारखेलाच पहिला कॉलम बघा,
30 तारखेला शेवटचा कॉलम कुंभ आहे आणि 30 तारखेला पहिला कॉलम बघा, तर तिथे 7:13 असं लिहिलेलं आहे. म्हणजे 5:34 ते 7:13 एवढा वेळ मीन लग्न किंवा मीन रास ही पूर्व होरायझनवर आलेली दिसेल, ती वर वर येत असेल. म्हणून सोलापूरमध्ये जो मुलगा किंवा जी मुलगी 30 मार्च 2025 ला जन्माला येईल, त्या व्यक्तीच्या, त्या बाळाच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानामध्ये मीन रास असेल. मीन रास म्हणजे 12 आकडा असेल. बघा हं, आता कुंडलीत कशी स्थिती असेल हे फक्त मुद्दाम सांगितलं आपल्याला, की सोलापूरला जो जन्माला येईल त्याच्या कुंडलीत पहाटे 5:34 ते सकाळी 7:13 एवढ्या वेळात मीन लग्न असेल, प्रथम स्थानात मीन रास येईल. त्यानंतर 7:13 ते सकाळी 8:58 या वेळेमध्ये सोलापूरच्या परिसरात जी मुलं जन्माला येतील त्यांच्या कुंडलीत प्रथम स्थानात मेष म्हणजे 1 आकडा असेल. त्यानंतर सकाळी 8:58 ते सकाळी 10:58 बरोबर 2 तासाचं हे वृषभ लग्न आहे. म्हणजे 8:58 ते 10:58 या वेळेमध्ये जी जन्माला येणारी बाळं असतील त्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यांच्या प्रथम स्थानात वृषभ रास असेल, म्हणजे 2 आकडा असेल. आपण हे सगळे पाहूया म्हणजे आपल्याला डोक्यात राहायला सोपं पडेल. त्यानंतर सकाळी 10:58 ते दुपारी 1:10 सोलापूरच्या होरायझनवर म्हणजे सोलापूरच्या पूर्व क्षितिजावर मिथुन रास असेल. असाच विचार करत करत पुढे चला. 1:10 ते 3:23 कर्क रास, 3:23 ते 5:30 सिंह रास, 5:30 ते 7:35 कन्या रास. इथे राशी दिल्या आहेत, पण तुमच्या डोक्यात त्या त्या राशींचे आकडे असले पाहिजेत. मेष म्हणलं की 1, वृषभ म्हणलं की 2, मिथुन म्हणलं की 3, कर्क म्हणलं की 4, सिंह म्हणलं की 5 असे आकडे लगेच आपल्या डोक्यात त्यावेळी चमकले पाहिजेत. संध्याकाळी 5:30 ते 7:35 कन्या रास ही पूर्व क्षितिजावर असेल. त्यानंतर 7:35 ते 9:45 तुला रास पूर्व क्षितिजावर असेल. त्यानंतर 9:45 ते 11:59 वृश्चिक रास पूर्व क्षितिजावर असेल. 11:59 ते 2:05 धनु रास पूर्व क्षितिजावर असेल. 2:05 ते 3:56 मकर रास पूर्व क्षितिजावर असेल आणि 3:56 ते 5:34 ही कुंभ रास सोलापूर किंवा त्या परिसरात पूर्व क्षितिजावर असेल. सज्जन हो, असंच प्रत्येक तारखेची स्थिती असणार आहे. म्हणजे या पंधरवड्यातली प्रत्येक तारखेची स्थिती आणि त्यावेळी पूर्व क्षितिजावर कोणचं लग्न उदयाला येईल. आपण हे संपूर्ण कोष्टक बघितलं तर 30 तारखेला मीन लग्नाच्या तिथे जे ते 7:13 आकडा आहे. तर 31 तारखेला 7:9 आहे. 1 तारखेला 7:5 आहे. 2 तारखेला 7:1 आहे. म्हणजे रोज जो फरक पडत असतो या लग्नामध्ये, याच्यामध्ये रोज 4 मिनिटांचा फरक पडतो. बघा तुम्ही मुद्दाम सगळे कॉलम बघा, तर तिथं तुम्हाला 4-4 मिनिटांचा फरक दिसेल. दुसरा कॉलम बघितलात मेष लग्न बघितलं तर 8:58, 8:54, 8:50, 8:46, 8:42, 8:38 म्हणजे बरोबर सगळीकडे 4-4 मिनिटांचा फरक पडत गेलेला आपल्याला दिसेल. म्हणजे पूर्व क्षितिजावर
हे जे घड्याळ आहे, हे जे फिरत असतं, याच्यात जे बदल होत असतात, हे सतत दर 4-4 मिनिटाला ते पूर्व क्षितिजावरती ती रास वर 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 येत असते. आणि हे असंच घड्याळ पुन्हा पुढल्या वर्षीच्या चैत्र महिन्याच्या वेळी असंच घड्याळ पुन्हा दिसेल. प्रत्येक महिन्यातली यांची जी रचना आहे, ही कायम अशा प्रकारची असेल. आता तुमच्या आमच्या मनात प्रश्न येईल, अहो, तुम्ही सोलापूरचं सांगितलं, पण जर मुंबईत जन्म असेल तर काय करायचं? जर याच वेळी एखादा माणूस चेन्नईला जन्माला आला, तर काय बदल करायचा? कुणी पुण्याला जन्माला येईल, कुणी लातूरला जन्माला येईल, कुणी नागपूरला जन्माला येईल. मग आता हे जे कोष्टक इथे जे दिलंय, ते सोलापूरचं आहे. मग आम्हाला जर गणित करायचं असेल तर काय करायचं? सज्जन हो, लक्षात ठेवा बरं का. मी तुम्हाला गणित शिकवणार नाहीये किंवा गणिताचा क्लिष्टपणा सुद्धा मी आणून देणार नाहीये. आज आपण कोणचीही कुंडली बनवायची झाली, तर फक्त जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण हे कॉम्प्युटरला टाकल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात तुमची संपूर्ण कुंडली आणि सगळे हे लग्न कोणची किती अंशात आहे, काय आहे, हे सगळं समोर येतं. त्यामुळे ते सगळा खटाटोप शिकवायच्या मी फंदात पडणार नाहीये. पण काही गोष्टी या बेसिक आहेत. या आपल्याला समजायला हव्यात. हे असं का? असं कोणी विचारलं तर मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून मी ही एक गोष्ट आज आपल्याला हा तक्ता दाखवला. आणि असाच आपण प्रत्येकाने हे दाते पंचांग घेऊन ठेवा आणि प्रत्येक पानावर हे असं आपल्याला पाहायला मिळेल. आपल्यापैकी बरेच जण गणिताचा अभ्यास केलेली असते. आपल्यापैकी बहुतेक पुष्कळ जणांना खूप काही माहिती असेल, पण आपण जर पंचांग चाळायला लागलो, रोज थोडं थोडं जर वाचायला लागलो, तर आपोआप आपल्यालाच कितीतरी गोष्टी समजून यायला लागतात. इथे बघा, यानंतरचेच कॉलम आहेत. त्याच्यात वर लिहिलेलं आहे बघा, रवी 31 मार्च, रेवती नक्षत्र प्रथम चरण. म्हणजे रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये सूर्याचा प्रवेश होतो. खाली आहे बघा, एप्रिल 3, रेवती नक्षत्र द्वितीय चरणामध्ये रवी येतो. म्हणजे प्रत्येक ग्रह कोणत्या नक्षत्रात, कोणत्या राशीत कसा येतो, हे सगळं या पंचांगात दिलेलं असतं. म्हणून आपल्याला पंचांग हे शिकावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आणि खालच्या बाजूला असे जे अनेक कॉलम आहेत बघा, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र असे सगळे ग्रह दिलेले आहेत आणि त्यांच्या पुढे पुष्कळ मोठी आकडेमोड केलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 30 मार्च खालच्या बाजूला बघा, खालचा कॉलम 30 मार्च, त्याच्या पुढे रवी लिहिलेला आहे आणि रवीच्या पुढे लिहिलंय 11, 15, 19, 46. सकाळी 5:30 वाजता इथं लिहिलंय बघा, सकाळी 5:30 चे दैनिक ग्रह. सकाळी 5:30 वाजता सूर्य, 11 राशी, 15 अंश, 19 कला आणि 46 विकला अशी त्या सूर्याची अवस्था त्यावेळी असणार आहे. म्हणजे तो किती डिग्री मध्ये आहे, त्यांनी कोणत्या राशी पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे त्याने 11 राशी म्हणजे कुंभ रास पूर्ण झाली आहे आणि मीन राशीमध्ये तो 15 अंशात, 19 कला आणि 46 विकला अशी त्याची पहाटेची स्थिती आहे. ती उद्याची बदललेली असणार आहे. बघा लगेच 31 मार्च बघा, 11 राशी, 16 अंश, 19 कला, 3 विकला. 1 एप्रिल, 11 राशी, 17 अंश, 18 कला आणि 19 विकला. ही म्हणजे प्रत्येक ग्रहाची सूक्ष्म स्थिती, तो किती अंशात आहे, किती कलांमध्ये आहे, किती विकलांमध्ये आहे, हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि आज
याची सगळ्याची जी गणितं आम्ही करत होतो, ज्यावेळी शिकलो ना आम्ही ज्योतिष, त्यावेळी अरे किती आकडेमोड केली. किती वेळ तो कॅल्क्युलेटर घेऊन आणि हे करून ते करून एक जन्म कुंडली करायची म्हणजे 4-4, 5-5 तास जायचे. पण आज ही गोष्ट कॉम्प्युटर आल्यामुळे आणि त्याच्यावरचे वेगवेगळे उत्कृष्ट अशा प्रकारचे ॲप आल्यामुळे संपूर्ण कुंडली, स्पष्ट ग्रह, सगळी स्थिती आपल्याला अवघ्या 1 मिनिटात पाहायला मिळते. मी तेही कसं पाहिजे या गोष्टी आपल्याला जरूर सांगणार आहे. पण ही जी गोष्ट आहे, हे असे सगळे स्पष्ट ग्रह या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणून अशा प्रकारचं हे लग्न, आता हे लग्न आपण पाहिलं, लग्न म्हणजे प्रथम स्थान. लग्न म्हणजे प्रथम स्थान. पूर्व क्षितिजावर जी रास उगवत असते आणि ती त्यानंतर ती मावळली की त्यानंतर येणारी रास जी असती पूर्व क्षितिजावरची, ते आपलं त्या त्या दिवशी जन्मणाऱ्या बाळाचं प्रथम स्थान असतं. आता जर दुसरीकडे कुठं जर जन्म असेल, तर काय करायचं? तर त्याकरता आणखीन एक कोष्टक आहे, ते मी आपल्याला इथे दाखवतो. म्हणजे लक्षात येईल, की याला रेखांतर मिनिटं आणि सोलापूर पासूनची, कारण मगाशी जे आपल्याला कोष्टक दाखवलं, ते सोलापूरचं होतं. आणि मग आता इथे जर समजा त्यावेळी मगाशी मी जे सांगितलं त्यावेळी पहाटेच्या वेळेला एखादा जन्म झालेला आहे 5:30 नंतर एखादा जन्म झालाय आणि त्यावेळी इथे बघा अक्कलकोट असं लिहिलेलं आहे. तर तिथं -1. मग ते जे आकडे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातही आणि समाप्तीही या दोन्ही ठिकाणी 1 मिनिट वजा करायचं. तोच जर अंमळनेरचा जर जन्म असेल, तर सोलापूर नंतर 4 मिनिटांनी तिथे सूर्य उदय होणार आहे. उज्जैनीमध्ये असेल, तर सोलापूर नंतर 1 मिनिटांनी तिथे उदय होणार आहे. इगतपुरीला असेल, तर सोलापूर नंतर 10 मिनिटांनी तिथे सूर्योदय होणार आहे. तुम्ही जर प्रत्येक ही जी गावं दिलेली आहेत, आपल्याला इथली भारतातली पुष्कळ ठिकाणची ही गावं दिलेली आहेत आणि त्यानुसार आता जर समजा मिरजेला एखादा जन्म होईल एखाद्या बाळाचा, तर त्यावेळी 5 मिनिटं आपल्याला मिळवावी लागतील. का? तर 5 मिनिटं उशिरा तिथे पूर्व क्षितिजावर ते लग्न येणार आहे. एखाद्याचा जन्म महाबळेश्वरचा आहे. बघा, तिथं लिहिलेलं आहे, की 9 मिनिटं हे उशिरा होणार आहे. आता रामेश्वर, तर -13 मिनिटं. कारण रामेश्वरला सूर्योदय होणार आहे, तो सोलापूरच्या आधी 13 मिनिटं होणार आहे. म्हणून आपल्याला इथे जे दिलेले कोष्टक आहे, त्याच्यात 13 मिनिटं वजा करायला लागतील. म्हणजे रामेश्वरचा त्यावेळी आपल्याला सूर्योदय आणि हे तिथलं होरायझनवरचं लग्न आणि त्याचे हे आपल्याला पाहायला मिळतील. थोडक्यात या प्रत्येक ठिकाणाकरता म्हणजे आपल्याला इथे हे एकच कोष्टक दिलंय. पण प्रत्येक गावाची कोष्टकं, प्रत्येक गावाचे रेखांश, प्रत्येक गावाचे अक्षांश आणि त्याप्रमाणे हा जो बदल होत असतो, हा आपल्याला हाताने पत्रिका करताना हे सगळे प्रकार करावे लागतात. आणि त्याप्रमाणे आपली जी स्थानं असतात आणि त्या स्थानामध्ये येणाऱ्या राशी आणि त्यांचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानुसार आपल्याला ज्योतिष हे सांगायला येतं. बघा आता इथं मुंबई बघा. इथे कुठे आहे मुंबई? तर मुंबईमध्ये इथे बघा वसई आहे, बरं का. त्यानंतर म, प, फ, ब, भ, म. मिरज, मुंबई. मुंबईच्या इथे बघा +13. कारण मुंबई ही पश्चिमेला आहे. म्हणून सोलापूरच्या अ, पश्चिमेला म्हणजे खूप पश्चिमेला जात असल्यामुळे तिथे काय केलंय तर +13 मिनिटं
ही मिळवायला लागतील. म्हणजे मग तिथल्या होरायझांवर ती रास किंवा ते लग्न आलेलं दिसेल. म्हणून एकाच वेळी ज्यावेळी इथे दुपारी 2 वाजले आणि त्याच वेळी अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये अ, रात्रीचे 2 वाजलेले असतील, मग तिथल्या होरायझनवर असलेलं लग्न वेगळं असेल आणि इथल्या होरायझनवर असणारं लग्न वेगळं असेल. त्यामुळे कुंडली जरी तिथले त्यातले ग्रह एकसारखे असले तरी स्थान ही बदललेली राहतील आणि त्यामुळे मिळणारी फळं ही पूर्णपणे वेगळी असतील. कारण इथे ज्याची दुपार आहे तिथे त्यावेळची त्याची मध्यरात्र असणार आहे. त्याच वेळी तिथे जन्माला आलेला आहे. म्हणून ज्योतिषामध्ये आपल्या प्राचीन ज्योतिषामध्ये जी एक प्रकारची ॲक्युरसी आहे, की एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलेली बाळं आहेत. पण तिथला जो होरायझन आहे, तिथलं पूर्व क्षितिज आहे आणि तिथं उगवणारी राशी वेगळी असल्यामुळे दिसणारे जे परिणाम आहेत, ते अगदी भिन्न असणार आहेत. याची आपण काही उदाहरणं पुढं करून पाहणार आहोत. कारण काय आहे, की आपल्याला ही 12 स्थानं पाहून झाली. पण या 12 स्थानांमध्ये आपल्याला ग्रह फिरवायचे. सूर्य, चंद्र या प्रत्येक 12 स्थानांमध्ये हे सगळे फिरत असताना त्यांचे काय परिणाम होतात, हे आपल्याला पाहायचे. आणि ते पाहत असता असता आपल्याला हा पुढचाही भाग शिकायचा आहे. तर सज्जन हो, मुद्दाम आता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं पंचांग आणलेलंही असेल, पण हे जे प्रथम पान आहे किंवा हे जे दुसरं जे आता मी हे सगळ्या गावांचं दाखवलेलं आहे, ही पानं आणि तसा तसा प्रयोग जो आहे तो आपण करून पाहू शकतो आणि त्याप्रमाणे प्रथम स्थान आणि प्रथम स्थान एकदा नक्की झालं की बाकीची स्थानं आपोआपच ठरली जातात. त्यामुळे प्रथम स्थान सिद्ध करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आता आपण थोडा वेळ म्हणजे पुन्हा पंचांगाकडे, पुन्हा जे पहिला भाग आहे याच्याकडे जाऊन बघूया. सज्जन हो, आता आपण जर पाहायला गेलो, हे मुद्दाम मी एवढ्यासाठी सांगतो आहे, की उद्यापासून नवीन वर्षाचा प्रारंभ होतोय आणि या नवीन वर्षात काय काय गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत. नवीन वर्षाचं संपूर्ण हे पंचांग आहे. याच्यामध्ये पहिल्याच पानावर पंचांगाच्या दिलेलं आहे, की पहिल्या नाही दुसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर संपूर्ण हे वर्ष कसं जाईल हे त्याच्यावर लिहिलेलं असतं. उद्या गुढीपाडवा आहे. तर आपण हे पंचांग जे आहे आपल्या देवघरात, आपल्या पूजेच्या खोलीमध्ये तिथे ठेवा. त्या पंचांगाला गंध, फुलं, अक्षता, हळद-कुंकू तो पंचांगावरचा जो गणपती आहे त्याला वाहा, त्याला नमस्कार करा आणि प्रार्थना करा, की हे गणराया मला हे ज्योतिषशास्त्र समजू दे. मला या ज्योतिषशास्त्रातले जे गूढ असे आडाखे आहेत, या ज्योतिषशास्त्रातली जी काही कोडी आहे ती मला सोडवता येऊ देत. मला तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या सगळ्या गोष्टी समजू देत. त्यासाठी हे गणराया माझ्या मस्तकामध्ये तू प्रकाश पाड, अशी प्रार्थना करायची. आणि त्यानंतर संपूर्ण जे पंचांग आहे, पंचांगाचं वाचन म्हणून म्हटलेलं आहे, की हे वर्ष संपूर्ण कसं जाईल हे त्याच्यात दिलंय मुद्दाम. त्याचे श्लोक असतात आणि त्याच्या खाली अर्थ दिलेला असतो आणि गुढीपाडव्याला काय करावं हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. प्रत्येकाच्याकडं पंचांगात ही गोष्ट आहे. आवर्जून ती सगळी गोष्ट करा. उद्याचा दिवस खूप चांगला आहे. म्हणून इथं म्हणलंय बघा, अभ्यंग स्नान. आपण दीपावलीमध्ये जसं
अंगाला सुगंधी तेल लावतो, उटणं लावतो आणि मग छानपैकी स्नान करतो. अगदी तसं स्नान उद्या करा. मंगल स्नान, अभ्यंग स्नान करायचंय. त्यानंतर गुढी गुढी उभारायची. बहुतेक सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण बास, कळक जो आहे, नवीन कळक आणून त्याला नवीन वस्त्र लावून त्याच्यावर एक कलश, तो पालथा घालून आणि त्या तिथे गाठी म्हणतात किंवा फुलांची माळ असेल, कडुलिंबाची पानं असतात, हे सगळं आंब्याचा ढाळा लावून ती गुढी, म्हणजे त्याला ब्रह्मध्वज असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे त्या पंचांगात ब्रह्मध्वजाचं महात्म्य सुद्धा दिलेलं आहे बरं का. आणि गुढी उभारावी, काय करावं हे सुद्धा पंचांगात चैत्र महिन्याच्या प्रारंभी दाखवलेलं आहे. या पानावर नाहीये, पुढे प्रत्येक महिन्याची म्हणून एक माहिती या पंचांगात दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये गुढी उभारावी, तिची पूजा करावी, त्या गुढीला गोड वस्तूचा नैवेद्य दाखवावा. गुढी म्हणजे एक ध्वज आहे आणि ब्रह्मध्वज, ब्रह्म याचा अर्थ ज्ञान, आणि ज्ञानाचा ध्वज आपण वर्षारंभी प्रत्येकाने जर आपल्या दाराशी जर उभा केला, तर संपूर्ण वर्षभरामध्ये मुंगी जशी कणाकणानी कणाकणानी गोळा करत असते, तसं आपण सगळेजण ज्ञान गोळा करू. मधुमक्षिका, ज्यांना मकरंद म्हणतात, मधुमक्षिका म्हणतात, त्या जशा फुलांमधला मध गोळा करून आणतात, तसं आपण सगळ्यांनी या पृथ्वीवरचं असणारं जे ज्ञान आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे, ते आपण गोळा करायचं आणि आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये ते आणून साठवून ठेवायचं. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. त्याचा हा जो गुण आहे की मधुमक्षिका ज्याप्रमाणे, बघा, आमच्या या याचा जे लोगो आहे, तोही मधुमक्षिकाच आहे. ज्ञान गोळा करायचं आणि जिथून घेतोय त्याला यत्किंचितही त्रास न होता आपण ज्ञान गोळा करायचं. तो जो गुण आहे, मधुमक्षिकेचा गुण आपण प्राप्त करायचा आणि गुढी उभारायची. म्हणजे टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, असं संत मंडळींनी म्हटलेलं आहे. तेच काम आपण उद्याच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी जरूर करूया. आणि एक प्रकारे उद्यापासूनचं संपूर्ण जे वर्ष आहे, की ज्याचं नाव विश्वावसू असं या वर्षाचं नाव आहे, ते आपण सगळेजण सार्थ करूया. एवढीच गोष्ट मी सांगतो. आपण थोडा वेळ, एक एक 5 मिनिटं थांबूया आणि त्यानंतर आपण पुढे प्रश्नोत्तरी थोडीशी करूया, एकमेकांशी बोलूया, गप्पा मारूया. कारण आता हे वर्ष समाप्ती होतीये. तर फक्त एवढंच करू की प्रत्येकाने खूप वेळ न घेता 2-2 मिनिटं, 3-3 मिनिटामध्ये काही काही आपले प्रश्न असतील ते सांगा आणि मी त्याची काहीची उत्तरही देण्याचा प्रयत्न करीन. एखाद्या गोष्टीचं उत्तर मला आज देता आलं नाही तर ते मी पुढे देईन. पण शक्यतो मी प्रयत्न करेन की आतापर्यंत जो आपण अभ्यास केलाय त्याच्याबद्दल आपल्याला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, ते आपण पाहूया. पण एक गोष्ट मी मुद्दाम सांगतो की वैयक्तिक असे प्रश्न कोणाचे असू नयेत, किंवा माझ्या कुंडलीत असं आहे, माझ्या कुंडलीत तसं आहे म्हणून त्या बाबतीतचे प्रश्न आपण सार्वजनिक नको करायला. तर आपल्याला जे स्पेसिफिक काही प्रश्न आपल्या अभ्यासातून आलेले असतील किंवा आतापर्यंत आपण जे शिकलो त्याबद्दल आपल्याला ज्या ज्या काही शंका असतील, तर त्याचा आपण विचार आधी करूया. आणि वैयक्तिक जो ज्योतिष हा भाग असतो, हा वेगळा असतो, कारण याच्यामध्ये खूप खूप विचार करावा लागतो आणि तो तो करून मग आपल्याला उत्तर देता येऊ शकतं. तर आता आपण थोडा वेळ, एक अं, एक 5 मिनिटं थांबूया आणि त्यानंतर आपण गप्पा करूया.
चर्चा करूया. धन्यवाद. नमस्कार.